युगायुगांचा आज काळोख संपला होता, मानवतेचा महानायक प्रज्ञा सूर्य जन्मला होता, प्रज्ञा सूर्य जन्मला होता. दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू, आद्य कुलभूषण तू भीमराजा, सकल विद्यापती ज्ञान सत्संगती, शास्त्र शासन मती बुद्धी तेजा, पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धरा, भगवंत आमुचा खर भक्त काजा, चवदार सांगरी शस्त्र न धुरिता करी, कापला अरी उरी रौद्र रूपा, मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता, उजाळील अगतिका मार्ग साचा, राष्ट्रघटनाकृती शोभते भारती, महामानव बोलती सार्थ संज्ञा, शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी, भीमराजा भीमराजा भीमराजा. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 143वी जयंती. दीनदलितांचे कैवारी, माणसाला माणूस म्हणून व गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त होऊन स्वाभिमानाने जगायला शिकवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर जगातील 65 पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते. मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल असे ठणकावून सांगून समाजाची झोप उडवणाऱ्या महामानवास त्रिवार अभिवादन करून आजच्या या भीममय कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मी रसिका सागर डोंगरे एनलायटेड पीपल सोसायटी तर्फे सहर्ष स्वागत करते. सोबतच सर्व उपस्थितांना माझा प्रेमाचा, मानाचा, अभिमानाचा जय भीम. आणखी उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. पुन्हा एकदा म्हणेन जय भीम. आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहे मंगेश दादा जाधव. मी भागीरथी बोधारे यांना विनंती करते की त्यांनी आपले IPS चे अध्यक्ष मंगेश दादा जाधव यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. यानंतर मी विनंती करते विमल डेरे यांनी सचिन दादा जाधव यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. विमल ढेरे. सचिन दादा नाही आहे वाटतं, बाहेर. तर त्यानंतर मी विनंती करेन अंबिका कवाडे यांना खजिनदार नितीन बनसोडे सरांचे स्वागत करण्यासाठी. मी विमल डेरे काकींना परत विनंती करते त्यांनी सचिन दादांचे स्वागत करावे. जय भीम.
ज्योत तेवते समतेची ज्योत तेवते त्यागाची ज्योत तेवते समतेची ज्योत तेवते त्यागाची ज्योत तेवते क्रांतीची व समर्पणाची. या ज्योतीने एकच संदेश दिला आहे, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं. आणि म्हणूनच या दीपाला म्हणजे ज्योतीला साक्षी ठेवून आपण कार्यक्रम साजरा करत असतो. सजली आज धरती सूर्य ही पाहिल कीर्ती सजली आज धरती सूर्य ही पाहिल कीर्ती साजरी करूया माझ्या भीमाची जयंती माझ्या भीमाची जयंती. यानंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत वंदनेने. आपली EPS महिलांचे चमू आपल्या समोर सादर करणार आहेत रतनसुत्त, पंचशील आणि भीमस्तुती. मी आपल्या इथे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि पुष्प अर्पण करावे. ह्यानंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत वंदनेने. आपल्या EPS महिलांचे चमू आपल्या समोर सादर करणार आहेत रतनसुत्त, पंचशील व भीमस्तुती. मी विनंती करते महिलांच्या चमूला कृपया मंचावर येऊन त्यांनी वंदनेला सुरुवात करावी. तुमने सुबह कहा था ना
इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिताः
पंचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणुत्तर पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानि बुद्धो भगवाति बुद्धं यावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष बुद्धातीता च एष बुद्धा अनागता पचपन्ना चे बुद्धा अहं मन्नामि सर्वदा नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह पादपंसुवरुत्तम बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यान्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधा कुतु रतनं बुद्धसमनस्ति तस्मात् सोऽति भवन्तु मे सन्निसिन्नो वरबोधिमूले मार्गं ससेन महती विजयित्वा सबोधिमागच्छानन्तयामि लोकोत्तमोत्तं पनमामि बुद्धं स्वघातो भगवता धम्मो सन्दितिको अत्कालिको येहि पसिको पनायिको पच्यतं वेदितव्यो विमुहि ब्रह्मयावज्जिपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पच्युपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देहं पादपंसु वरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यत्किञ्चिरतनं लोके विच्यति विविधा कुतु रतनं धम्म समनस्ति तस्मात् सोऽति भवन्तु मे सन्दितिको अकालिको यैपसिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो विमुक्ति समयावजिपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मा अतिसङ्गा एष धम्मा अनागता पचपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जभज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह धम्मं च दुविधावरम् धम्मेवो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यणकिञ्चित् रत्नं लोके विज्जति विविधा पुतु रत्नं धम्म समनस्ति तस्मात् सोऽति भवन्तु मे सन्त्रितिको अकालिको यहि पस्सिको औपनायको पच्यतं वेदितव्यो विज्जतिः सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदि तञ्चत्तानि पुरिसयुगानि अष्टपुरिसपुग्गला एच भगवतो सावकसङ्गो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अञ्जलीकरणीयो अणुत्तरं पुय्यं खेतं लोकसाति सङ्घयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच सङ्घा अतीता च एच सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि सभ्यता नत्ति मे शरणं अय्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह सङ्गं च त्रिविधातमम् सङ्गेयो खलितो दोषो सङ्गो खमतु तं मम यणकिञ्चित् रत्नं लोके विज्जति विविधा पुतु
रतनं संगसमनस्ति तस्मासोति भवन्तु ते अट्ठाडिको अर्यपथो जनानं मोक्षापवेशा उजुको वमग्गो संगसमन्ति इमाय धम्मान धम्मपटिपतिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मान धम्मपटिपतिया संघं पूजेमि इमाय धम्मान धम्मपटिपतिया संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपतिया जाति जरा मरण मा परमुज्झसामि इमाय पुय्यकम्हेन मामे बाले समागमो संत समागमो होतु याच निब्बाणपत्तिया देव वसतु कालेन सस्य संपत्ति हेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कत्ताय शुद्ध चेतसा चिरंजीवतु सदधम्म लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कत्ताय शुद्ध चेतसा चिरंजीवतु सदधम्म लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कत्ताय शुद्ध चेतसा चिरंजीवतु सदधम्म लोको हन्तु सुखी सदा लोको हन्तु सुखी सदा लोको हन्तु सुखी सदा सकल विद्या विदुरयामं देवरूपं सुजीव विमल चक्षु गभीर घोषं गौरवर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम निरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु अद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सस्तंगति शास्त्र शासनामथि बुद्धि तेजा पंकजा नरवरा स्वप्न स्वजन उद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चवदार संघरी शस्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिला अगंथिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा 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 यानि च भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिखे स्वस्माएव भूता मना भवन्तु अथो चित्सक्कच्च भवन्तु भासितम् तस्माय भूतानि सामेत सर्वे
मेतं करोतं मानुषीयापजाय द्विवाक्चरति हुज्जहरन्ति ये बलिं तस्माहि नेरखत अपमत्था यं किञ्चित् वित्तं इदवाहुरं वा सज्ञेषु वा एङ्रतनं पणितं ननो समं अस्ति तथागतेन इदंपि बुद्धेरतनं पणितं एथेन सच्चेन सुवती होतु हयं विरागं अमितं पणितं यद जग्गा शक्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समतीकिञ्चि इदंपि धम्मे रतनं पणितं एथेन सच्चेन सुवती होतु यं बुद्धस्मिष्टो परिवन्विसुचिं समाधिमानन्तरिक कट्टमानु समाधिना तेन समो न विद्यति इदंपि धम्मे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु ए पुग्गला अहं सत्तापसिद्धं चतारि यतानि युगानि होन्तु ते दक्षिणीया सुगतस्स सावका एते सधुन्नानि महफलानि इदंपि संगे रतनं पणितं एथेन सच्चेन सुवती होतु ये सुपयुक्ता मनसा दहेन निकामिनो गौतमाशासननि ए पतिपत्ता अमतं विदव लद्दामुदा निबन्धि भुज्यमाना इदंपि संगे रतनं पणितं एथेन सच्चेन सुवती होतु यदंखिलो पतविसितो पटिसुतो चौसी पदस्येनै जगद्गम्यो तथुपमं सपरिसुं वदामि यो अर्यसच्छानि अवेच्चपस्सति इदंपि संघे रतनं पणितं एथेन सच्चेन सुवती होतु ए आर्यसच्चानि विभावयन्ति गम्भीरपयेन सुदेशितानि किञ्चापि ते होन्तु भूसंपमत्ता न तभमम् अट्टमादीयन्ति यदंपि संगे रतनं पणितं एथेन सच्चेन सुवती होसु सहावस्सदस्स न संपदाय सहावरस्स न संपदाय तयस्सु धम्मचरिता भवन्ति सक्काय दिट्टि विचिकिञ्चितस्स शीलबद्धवपि यदंपि किञ्चे चतुसबाहे विच्चमुक्तो छच्छा भिठाणानि सबो कान्तु इदंपि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु किंचापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अबपतो पटिच्छदाय
अभवतादिसपदसौता इदम्पि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु वणप्पगुम्बे यदत्पुसि सज्ञे गिम्माणमासे पठमस्मि गिम्मे ततुपमं धम्म अदेसै निब्बाणगामी परमं हिताय इदम्पि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु वनोवरयु वरदो वराहरो अणुत्तरो धम्मवरं अदेसै इदम्पि बुद्धे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु क्षीणं पुराणं नवनति सम्भवं विरक्तचित्ता यतिके भवन्स्मि ते क्षीणबीजा अविरुणी छन्दा निबन्ति धीरा यथाय प्रदीपो इदम्पि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिखे तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्साम सुवती होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिखे तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्साम सुवती होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिखे तथागतं देवमनुष्यपूजितं सङ्घं नमस्साम सुवती होतु ती साधु 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 आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या प्रोफेसर डॉक्टर छाया मित्तल मॅडम यांचे आगमन झाले आहे. मी UPSचे उपाध्यक्ष श्री सुनील पवार सर यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावे. तसंच मी मित्तल मॅडम यांना सुद्धा विनंती करते त्यांनी सुद्धा मंचावर यावे. आणि सुनील पवार सरांना विनंती करते की त्यांनी मित्तल मॅडमचे स्वागत करावे.
धन्यवाद मित्तर मॅडम आणि सुनील पवार काका. आता आपण पुढच्या कार्यक्रमात वळूया. हॅलो. आज दिनांक 14 एप्रिल. 14 एप्रिल हा फक्त एक दिवस नाही, तो एक वादळाचा आरंभ आहे, एका युगाची सुरुवात आहे, एक जिवंत संघर्षाचा प्रारंभ आहे. भारत देशाचा महान सुपुत्र, सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते, जागतिक कीर्तीचे तत्ववेत्ते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर आदर्श व सर्वांना अनुकरणीय असे जीवनपथ मुद्देसूदपणे इथे मांडण्यात येत आहे. या जीवनपथाला अत्यंत सुबक अशी रूपरेषा देणारे मनाली पवार, गौरव लोखंडे, विद्या खोब्रागडे, स्नेहल ढोले, पूजा साळवे यांनी अथक परिश्रम केले आहे. एकच व्हिडिओ होती सर. माईक तिकडे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर म्हणजे भारताचे एक महान सुपुत्र. अस्पृश्य समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातील 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म झाला. अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरे जात पराकाष्ठेची जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी अखंड ज्ञान साधना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेचा पहिला दिवस आणि तो होता 7 नोव्हेंबर इसवी सन पूर्व 1900. बाबासाहेब आंबेडकर या दिवशी प्रथमतः शाळेत गेले आणि शाळेचं नाव होतं प्रताप सिंग हायस्कूल, राजवाडा चौक, तुला इंग्रजी शिकवतो बरं, बाबून घे अक्षर, तुला इंग्रजी शिकवतो बरं. आत बघून माझ्या मोर बोलिये पोर आंबेडकर, आत बघून माझ्या मोर बोलिये पोर आंबेडकर. तो ज्ञान है क्या तो शिक्षा को किसने बांटा, जो प्यास है क्या तो पानी को किसने बांटा. बताओ ना माँ, हम लोगों को जातियों में किसने बांटा. जिस दिन मैं किताब लिखूंगा सबको बराबर कर दूंगा. मैं भीमराव आंबेडकर. विद्येविना मती गेली.
मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचरे. इतके अनर्थ फक्त एका अविद्येने केले. आले किती गेले सारे चकनाचूर झाले, आले किती गेले सारे चकनाचूर झाले. कोण म्हणतो देश आमचा आहे नोटावर, खरा खोटा काय तुम्ही ठेवा बोटावर. माझ्या विमाने देश उचलला एका पिनाच्या टोकावर, माझ्या विमाने देश उचलला एका पिनाच्या टोकावर. 4 एप्रिल 1906 भायखळा भाजी मार्केट येथे बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचा लग्न सोहळा संपन्न झाला. समाजात वैचारिक जागृती व्हावी म्हणून बाबासाहेबांनी मूक नायक, समता बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत या पत्रांचे संपादन केले. आणि बाबासाहेब तुमचे नेते आहेत हे सांगण्याचं धाडस त्या एका मराठ्याने केलं होतं. नाव राजर्षी शाहू महाराज मानगावच्या परिषदेमध्ये सांगितलं की आता माझं कार्य संपलं, आता इथून तुमचं नवे आपले हिंदुस्थानचे पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भीमराव आंबेडकर असतील, हे शाहू राजांनी केलेलं नाही. ठीक आहे. आणि बाबासाहेबांनी देशाचं नेतृत्व केलं, जगाचं नेतृत्व केलं. बाबासाहेबांनी 14 तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह करून सर्वांना पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी 14 तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित आणि संघर्ष करा, शिका संघटित. डॉक्टर बाबासाहेब बोलले होते, जेव्हा मंदिरापुढे लागणाऱ्या रांगा वाचनालयाकडे वळतील तेव्हाच भारत देश खऱ्या अर्थाने महाप्रजासत्ताक होईल. स्वतंत्र मतदारसंघ मागणी भीमाची व्यासंग, गांधीजी झाले तंग, आणला विरोधी प्रसंग. स्वतंत्र मतदारसंघ मागणी भीमाची व्यासंग, गांधीजी झाले तंग, आणला विरोधी प्रसंग. जितिला भारी पेटला गभीम, जितिला भारी पेटला, जितिला भारी पेटला गभीम, जितिला भारी पेटला. करून पोषणाचा मिटला ग एका सैनिकाने तुटला, करून पोषणाचा मिटला ग एका सैनिकाने तुटला. पोषणाचा मिटला ग एका सैनिकाने सुटला, करून पोषणाचा मिटला ग एका सैनिकाने सुटला. ह्या महामानवाने अहोरात्र खपून आपल्याला माणूस बनविले, जगण्याचे मूलभूत अधिकार दिले. भारताचे संविधान हिंदू कोड बिल आणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या स्त्रियांसह समस्त स्त्री जातीला समान अधिकार दिले. शोभे घटनेचा पदर, पिवळा पिता
1956 रोजी धर्मांतरासंबंधी वार्ताहर परिषद घेतली आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमी दिनी नागपूर येथे 5 लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तो दिवस होता धम्मचक्र प्रवर्तन दिन. चला तर आपण यापुढे ह्या दिवसाला पालीमधून अशोका विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून संबोधूया. हॅलो. भारत देश स्वतंत्र झाला आणि पहिल्या निवडणुकीपासून देशातील स्त्रियांना मतदानाचा हक्क बहाल झाला. बाबासाहेबांनी देशाला हिंदू कोड बिल दिले. याबद्दल सविस्तर माहिती सुनीता समुद्र आणि टीम देणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताचे समाजातील हॅलो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. हिंदू कोड बिल सर्वांना माहीतच असेल, पण तरी तुम्ही त्यांना प्रस्तावना मांडताय. हिंदू कोड बिल हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. 24 फेब्रुवारी 1949 ला संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्व धर्मातील स्त्रियांना जातक रूढी आणि परंपरापासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्षे 1 महिना आणि 26 दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल इसवी सन 1947 पासून ते फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडले. हा मसुदा 7 वेगवेगळ्या घटकांशी निगडीत कायद्याने रूपांतर कलमात करू पाहत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर सुमारे 3 वर्ष काम केले. बाबांना वाटत होते की जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे. त्यासाठी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांचा त्यांना फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकाराचे संरक्षण करायचे होते. बाबांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकाराचे संरक्षण करायचे होते. देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे. स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1948 मध्ये संविधान सभेत हिंदू कोड बिल सादर केले. या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार, विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये मिळण्याचा अधिकार असे मानले गेले. ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना
प्राप्त होणारी संपत्ती कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला. या कायद्यानुसार मयत झालेल्या सर्व मुलगी आणि मुलींना समान वाटणीचा अधिकार देण्यात येतात. हिंदू कोड बिलात 8 अधिनियम मांडले गेले. हिंदू विवाह अधिनियम, विशेष विवाह अधिनियम, दत्तक घेणे, हिंदू वारसदार, दुर्बळ आणि साधनहीन कुटुंबातील सदस्य यांना भरण पोषण अधिनियम, वारसदार अधिनियम, हिंदू विधवाला पुनर्विवाह अधिकार अधिनियम. या कायद्यात विवाह संबंधी प्रवादामध्ये बदल केला आहे. या सांस्कृतिक व कायदेशीर या 2 प्रकारच्या विवाहाला मान्यता देण्यात येते. यामध्ये हिंदू पुरुषांना 2 किंवा त्यापेक्षाही अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध आहे आणि त्या संबंधी शिक्षेची तरतूद केली आहे. हिंदू कोड बिल अशा अनेक कुप्रथांना हिंदू धर्मापासून दूर करत आहे, ज्यांना परंपरेच्या नावाखाली काही कट्टरवादी सनातनी जिवंत ठेवू इच्छित होते. या बिलाचा जोरदार विरोध झाला. या बिलाचा 9 एप्रिल 1948 ला निवड कमिटीच्या जवळ पाठवण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तर्क आणि नेहरूंचे समर्थन असूनही सुरुवातीस हे बिल संविधान सभेत मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे बिल संसदेत मंजूर करण्यात आले. देशातील महिलांना हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार करून संसदेत सादर केले. प्रतिगामी विचारांच्या हिंदू सभासदांनी त्यांना विरोध केल्यामुळे मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे बाबांनी 25 सप्टेंबर 1951 ला पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे राजीनामा पाठवला. त्यात बाबांनी लिहिले होते, हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या हक्कासाठी मंत्रिपदाचा त्याग केला. सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. बाबांनी सत्तेसाठी तत्व सोडले नाही, तर तत्वासाठी सत्तेचा त्याग केला. म्हणूनच आज इथे मला लोकशाहीर वामनदादा यांचे काही बोल आठवतात. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या पिल्लांचे सारेच चोख असते. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते, गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यावे, खोटे इथे खऱ्यांचे दुसरेच टोक असते. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते. तत्वांची जाण असती बिंडोक लोक नसते, तत्वाची जाण असती बिंडोक लोक नसते, सारे चलन तयांचे ते रोख ठोक असते. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते. श्रद्धात एकतेचे जर अंतरात असते, श्रद्धात एकतेचे जर अंतरात असते, तुटलं कुणीच नसतं सारेच एक असते, तुटलं कुणीच नसतं सारेच एक असते. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते. वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते, वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते, तुझ्या नीतीप्रमाणे सारेच लेख असते, तुझ्या नीतीप्रमाणे सारेच लेख असते. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते, तलवारीचे तयांचे न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते. जय भीम, नमो बुद्धाय. यापुढील माहिती तुम्हाला वैशाली करवाडे या देतील. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी वैशाली करवाडे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे. देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. समोरचे जे पुढचे पॉइंट आहे मी ते हिंदीमध्ये प्रस्तुत करत आहे, जे आहे हिंदू कोड बिल.
महिलाओं को पुरुष के बराबर कानूनी अधिकार, महिलाओं को अपनी मर्जी से बच्चा गोद लेने का अधिकार, किसी भी जाति की लड़की या लड़के से विवाह करने का अधिकार, पति और पत्नी का एक ऐसा समय में एक ही विवाह करने का अधिकार, पिता की मृत्यु के पश्चात पुत्री को भी भाइयों के बराबर संपत्ति का अधिकार, तलाक देने की स्थिति में पति से पत्नी को आर्थिक सहायता लेने का अधिकार, विधवा महिला को दोबारा से शादी करने का अधिकार, किसी भी स्थिति में महिला को प्रताड़ित करने वाले दोषियों के लिए दंड का प्रावधान, पुत्री को हैसियत पुत्र के बराबर और पत्नी की हैसियत पति के बराबर रखकर सामाजिक एवं आर्थिक स्थिति मजबूत करने का प्रावधान, सरकारी नौकरी कर रही गर्भवती महिलाओं को 6 महीने का अवकाश, तनख्वाह सहित विथ सॅलरी प्राप्त करने का अधिकार. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर प्रस्तुत करत आहे समोरचे पॉइंट्स हेमलताताई. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी समस्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. मी समजूतदार त्याला मानतो तो सदैव जागृत व समाजनिष्ठ असतो. त्याला जिंकायला हवं, पण त्याआधी त्याला शिकायला हवं. कारण शिक्षणामुळे मस्तक सुधारते आणि हे सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. असे महान विचार, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 133व्या जयंती वर्ष त्यांना मी विनम्र अभिवादन करते. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 31वी जयंती जयंतीनिमित्त संपूर्ण जगभरात त्यांच्या विचाराचे चिंतन मनन सुरू आहेत. एक चिंतनशील, विचारवंत, बुद्धिवादक, बिनतोड युक्तिवाद, घटनेचे शिल्पकार असे अनेक रूपे त्यांची आपल्याला परिचित आहेत. माणसाला शिक्षणातून ज्याने शोध घेतला, शिका, संघटित व्हा हा मूलमंत्र त्यांनी दिला. अनेक वर्षापूर्वी ही स्त्रियांच्या समस्याबाबत, त्यांच्या हक्काबाबत ते जागृत होते. त्यांची विचारधारा, विचार प्रणाली नक्की काय होती, आज पुन्हा आपण सर्वांना त्याची शोध घेण्याची गरज आहे. सर्वप्रथम बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर मी नमनही करते शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आपल्या माता अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ या सगळ्या महापुरुषांच्या, महान स्त्रियाच्या पवित्र स्मृतीला वंदन करते. मला या ठिकाणी आमंत्रित केले त्याबद्दल तुमचा उत्साह आणि तुमची तयारी बघून मलाही फार आनंद वाटतो. तर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी खूप काही बोलायचे आहे, पण त्या मोजक्याच पैलूवर मी आज बोलणार आहे. आणि माझ्या या मोजक्याच पैलूवर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू कोड बिल या विषयावर मी बोलणार आहे. हा दिवस भारताच्या अनेक ठिकाणी समता न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. इतकेच नव्हे तर ब्रिटनमध्ये, कोलंबिया, कॅनडा या ठिकाणी सुद्धा आंबेडकर समता दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशात एका मनुष्याचा परदेशातही गौरव व्हावा ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबांचा जन्म ज्या परिस्थितीत झाला, ज्या जन्मापासून तर त्यांना सातत्याने सामाजिक विषमतेला तोंड द्यावे लागले होते. या सामाजिक विषमतेमुळे डगमगून न जाता यांच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, आणि जो माझ्या स्वतःसाठी उपयोगाचा असणार नाही तर तो संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा असला पाहिजे असा त्यांनी विचार केला. समाज आणि समाजामध्ये न्यायस्तर
तत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. अर्थातच त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भरपूर साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, तरी सुद्धा या भीमरावाचा प्रवास थेट महामानवापर्यंत झाला. स्त्रियांची हक्काची विशेषतः सातत्याने पायमल्ली होत असताना त्यांना कायद्याचे संरक्षण दिले पाहिजे. जर कायद्याचे जर कोणी उल्लंघन केले तर त्यांना कठोर शासनही झाले पाहिजे. या संदर्भात तरतुदी करणे गरजेचे होते. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हे सर्व आणले आहे आणि स्त्रीच्या अनुषंगाने ते किती महत्वाचे आहे त्याबद्दल मी माझे मत व्यक्त करणार आहे. तर प्राचीन भारताचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच असेल. स्त्रियांना सतत दुय्यम प्रकारची वागणूक मिळत असते. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या सर्व अवस्थेमध्ये स्त्रियांना पुरुषापेक्षाही हीन लेखले गेले आहे. हिंदू धर्मातच नव्हे तर इतर धर्मातही स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले. हे जगभराचा इतिहास चा भाग आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताने राज्यघटना स्वीकारल्यावर स्त्रीला डॉक्टर आंबेडकरांनी जे अधिकार दिले त्यामुळे स्त्री जागृत होऊन असल्या अधिकाराबद्दल हक्काबद्दल ती धीड बोलू लागली. त्याला कारण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य होत. मी डॉक्टर बाबासाहेब असे बोलतात की आपली पत्नी रमाबाईने लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की मी स्त्री मुक्तीला लढणारा एक योद्धा आहे आणि स्त्रियाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आवश्यक तो संघर्ष केला ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या 3 महान पुरुषाला आपले गुरु मानून त्यांनी अपेक्षित असलेले मानवतावादी विचार मांडले आणि त्या दृष्टीने वेळोवेळी चळवळीचे आंदोलन सुद्धा त्यांनी केलेले आहे. आणि हिंदू धर्माने धार्मिक ग्रंथाच्या साहाय्याने स्त्रीला संपूर्ण अधिकारापासून वंचित ठेवले आणि येथूनच स्त्रीला अधोगतीची सुरुवात झाली. अस्पृश्य स्त्रियाच्या उद्धार हे त्यांच्या चळवळीचे प्रथम कार्यच होते. परंतु जेव्हा त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोनातून स्त्रियांचा विचार केला तेव्हा त्यांनी संपूर्ण भारतीय स्त्रियांच्या अधिकारासाठी आणि उद्धारासाठी प्रयत्न केले. महात्मा फुले स्त्री मुक्ती विचारवंत कार्याचे द्रष्टे होते. सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथात ते फुले लिहितात. तीच आपल्या सर्वांना जन्म देणारी माता आहे आणि तीच आपली मलमूत्रादी काढून आपल्या सर्वांना लालन पोषण करणारी माता आहे. तर त्यांचं बोलण्याचं मत आहे की सर्वांचे उपकार ती फिटतील परंतु आपल्या जन्मदेत्या मातृश्रीचे उपकार फिटणार नाही. महात्मा फुले म्हणतात की निसंशयपणे पुरुषापेक्षा स्त्री माझ्या मते श्रेष्ठ आहे. भारतातील अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी व त्यांना समाजात बरोबरीचे समानतेचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला चंदनाच्या लाकडासारखी झिंजून घेतले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीच्या उत्थानासाठी, विकासासाठी, स्त्रीच्या प्रगतीसाठी आपल्या प्रत्येक चळवळीत, आंदोलनात स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने सहभागी करून घेण्यावर भर दिला आहे. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, अंबादेवी मंदिर या सत्याग्रहात भरलेल्या महिला परिषदात सभा 1956 बुद्ध धर्म स्वीकारून स्त्रियांच्या विकासाचे चक्र, त्यांच्या प्रगतीचे चक्र बुद्धाच्या विचाराने अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. बुद्धाचा धम्म हा एक महान विज्ञानवादी, कर्मकांड, थारा नसलेला धम्म आहे आणि बौद्ध धर्म ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस पूर्वी आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर निश्चितच धर्मांतरित स्त्रियांच्या वर्तनामध्ये जो बदल झालेला तुम्हाला आज दिसत असेल तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि स्त्री पुरुष समानतेला पोषक ठरणारा हा बुद्ध धर्मच एक जीवन मार्ग बनला. अशा प्रकारे महिलांना त्यांचा आत्मविश्वास निर्माण करून गृहिणी न ठेवता त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा असा महत्वपूर्ण विचार मांडलाय की जो तो बुद्ध धर्माला अनुसरूनच होता. तथागत गौतम बुद्धाने सर्वप्रथम स्त्री पुरुष समानतेचा तत्वाचा अंगीकार करून त्यांची अंमलबजावणी केली आहे. स्त्रियांबरोबर होणारे अन्याय, त्यांचे होणारे शोषण संपुष्टात आणण्याच्या कसोशीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. महिलांना परिवर्तनाची दीक्षा घेण्याचा हक्क हा बुद्धाने स्त्रियांना दिलेला आहे. भिक्खूंनींना भिक्खूच्या बरोबर दर्जा तथागतांनी त्यांच्या संघामध्ये दिला होता. अर्थातच
बुद्धिमत्तेच्या बळावर संघामध्ये योग्य ते स्थान प्राप्त करून घेण्याचा अधिकार पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा होता. यावरूनच आपल्याला स्पष्ट होते की स्वातंत्र्याच्या बंधुत्वाच्या तत्वावर आधारलेल्या त्याच्या धम्मावर निश्चित महिलाची प्रगती विकास घडून येण्यास मदत झाली असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विश्वास होता. आणि त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून समस्त स्त्री वर्गाला नवीन दिशा मिळवून दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारित अशी आदर्श राजघटना तयार करण्याबरोबर संपूर्ण हिंदूंना एका सूत्रात बांधण्यासाठी एकच हिंदू कायदा सुद्धा तयार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संविधान हिंदू कोड बिना अधुरे आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की सामाजिक प्रगतीसाठी, त्यांच्या उत्थानासाठी आणि त्यांना वरवरीचा दर्जा देण्यासाठी हिंदू कोड बिल राज्यघटना मानवी अधिकाराच्या माध्यमातून कार्य केल्याचे दिसून येते. तर याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब यांनी कर्तृत्वाची छाप देऊन असलेल्या संविधानात मसुदाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी मंजुरी मिळाली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सर्वच वर्गाला प्रगतीची वाट मोकळी करून देणारी भारतीय राज्यघटना जगाच्या पाठीवर सर्वात मोठी एक राज्यघटना म्हणून ओळखली जाते. या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या घटकाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक धार्मिक हित करण्यासाठी काही तरतुदी बाबासाहेबांनी केल्या आहेत. त्या काही तरतुदी भारतीय संविधानात मूलभूत हक्काची 60 गटात एक विभागणी केली आहे. पहिला या 60 विभागामध्ये समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आणि संविधानिक संरक्षणाचा हक्क या त्यांनी मूलभूत हक्कामध्ये नमूद तरतुदी दिल्या आहेत. त्याचबरोबर 12 ऑगस्ट 1928 ला कायद्यापुढे ते सादर केला. या बिलाने स्त्रियांना केवढाच मोठा दिलासा दिला आहे. स्त्रियांच्या हिताचा, त्यांच्या हक्काचा विचार या कायद्यात केला आहे. तर आजची जी स्त्री आत्मविश्वासाने सर्वांगीण विकास साधून आज जी उभी आहे तर ती फक्त बाबासाहेबांच्या विचारा पुढे त्यांचा हक्काचा विचार या कायद्यात कोड बिलामध्ये त्यांनी नमूद केले आहे. असा कायद्याचा पाठिंबा मिळवून देण्याचा प्रथम कोणीतरी प्रयत्न केला आहे. या बिलाने स्त्रियाला घटस्फोट होणाऱ्या नवऱ्याने घटस्फोट दिला तर पत्नी मिळवण्याचा व्यक्तीचा एक विवाह कायदेशीर ठरल्याने स्त्रियांचा दत्तक घेण्याचा, स्वतःच्या मिळकती, स्वतःचा अधिकार, मुलाप्रमाणे मुलीलाही वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा, मुलीचा वारस होण्याचा हक्क, आंतरजातीय विवाहास मान्यता आणि स्त्रियाला स्वतः वारस निश्चित करण्याचा हक्क या बिलाने दिला आहे. चारही धर्मात कोणाचाही धर्म मातृत्वाने, देवपुत्राने, साक्षात देवाच्या अवतारास खास स्त्रियांसाठी म्हणून त्यांना न्याय मिळवून देणारा असा विचार डॉक्टर बाबासाहेब यांनी मांडलेला आहे. घटस्फोटाचा अधिकार मिळाला पाहिजे असे बाबासाहेब म्हणतात. लग्न ही घटना जर स्त्रीला प्रेम, सुख, संरक्षण यापैकी काही देत नसेल तर त्या लग्नापासून फक्त दुःख सहन करावे लागत असेल तर त्याची मानहानी अवहेलना वाटायला येत असेल तर हा अनुभव नवऱ्यापासून विभक्त होण्याचा, घटस्फोट घेण्याचा अधिकारही बाबासाहेबांनी कोड बिलात नमूद केलेला आहे. याबरोबरच मी माझे जे मत आहे, जे पैलू आहे स्त्रियांच्या विषयी मांडलेले ते व्यक्त केले. या पुढची माहिती माझी मैत्रीण गायत्री या तुम्हाला बाबासाहेबांचे ज्या क्वालिटीज आहे त्याबद्दल ते त्यांच्या स्वतःचे एक मत व्यक्त करणार आहे. ज्यांना पब्लिक प्लेस मध्ये पाणी पिण्याचीही परमिशन नव्हती, ज्यांना क्लासरूमच्या बाहेर बसावे लागत होते, ज्यांना अनटचेबल मानण्यात आले, अशाच आंबेडकरांनी असे अनटच काम केले की ज्या स्तरापर्यंत आज कुणीही पोहोचू शकत नाही. अशा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त मी गायत्री उशीर आज तुमच्या समोर बाबासाहेबांच्या काही क्वालिटीज एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. बाबांच्या बहुतेक क्वालिटीज तुम्हाला अगोदरच ऑलरेडी माहिती असणार, पण तरीही बाबांच्या जयंतीनिमित्त
आपण परत एकदा रिमाइंड करूया, जेणेकरून ते आपल्या चांगल्या लक्षात पण राहतील. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मौल्यवान क्वालिटी म्हणजे डिझायर फॉर नॉलेज. बाबांना शिक्षणाची एवढी आवड होती की ते 64 विषयांमध्ये मास्टर बनले. 9 भाषांमध्ये पारंगत झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जो कोर्स 8 वर्षांमध्ये कंप्लीट होतो, तोच कोर्स बाबासाहेबांनी 2 वर्ष आणि 3 महिन्यांमध्ये कंप्लीट केला. 2004च्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या टॉप 100 स्कॉलर्सच्या लिस्टमध्ये बाबासाहेबांचे नाव 1 नंबरला होते. बाबासाहेबांची दुसरी क्वालिटी म्हणजे त्यांचा स्वतःवर असणारा विश्वास. त्यावेळचे भारत देशाचे सर्वात महान नेता म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिसअग्री करत होते. निवड डिसअग्रीच नाही तर आपले विचार गांधीजींपर्यंत ठामपणे पोहोचवत होते की मी तुमच्या या विषयांवर असहमत आहे. अशाच काही मुद्द्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींमध्ये मतभेद होतच असायचे. तरीही स्वतंत्र भारताची पहिली कॅबिनेट जेव्हा बनणार होती तेव्हा महात्मा गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव फर्स्ट लॉ मिनिस्टरसाठी सादर केले. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतःवर असलेल्या विश्वासामुळे साध्य झाले. बाबांची तिसरी सर्वात महत्त्वाची क्वालिटी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती भारताचे संविधान लिहिण्याची रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली तेव्हा बाबांनी 60 वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. त्यांना आयुष्यात ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, ज्या प्रकारे उच्च जातीच्या लोकांकडून त्यांना वागणूक मिळाली, अशा सर्व समस्या बाबांनी एकदम जवळून बघितल्या होत्या. त्यामुळेच समाजातील एक व्यक्तीला, समाजातल्या खालच्या स्तरावरती असलेल्या व्यक्तीला, अगदी रांगेमध्ये सगळ्यात शेवटी असलेल्या व्यक्तीपर्यंत सगळे अधिकार पोहोचले पाहिजे जे इतरांनाही आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले. बाबांची पुढची क्वालिटी म्हणजे विजनरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी बोलायचे, जीवनात आज आणि गेलेल्या कालचा विचार करण्यापेक्षा येणाऱ्या भविष्याचा विचार करावा, त्यासाठी प्रिपरेशनही करावे. ज्यावेळी महिलांच्या मूलभूत गरजांबद्दल कुणी विचारही केला नव्हता, त्याच वेळी आजपासून 100 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वुमन एम्पॉवरमेंट आणि मॅटर्निटी लिव्ह अशा महिलांच्या काही अधिकारांसाठी काम केले. ज्यावेळी मजूर 12-12 तास 14-14 तास काम करत होते, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायचे मजुरांनी फक्त 8 तास काम करायला हवे. अशा अनेक अधिकारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच विचार करून ठेवला होता आणि त्याच्यावर त्यांनी कामही केले. बाबांचे एक फेमस कोट आहे आणि ते म्हणजे लाईफ शुड बी ग्रेट रादर दॅन लॉंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पर्पज होता की समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे. हे अधिकार त्यांच्याकडून हिसकावले गेले. इव्हन पाणी पिण्याचाही त्यांना अधिकार नव्हता, तरीही त्यांनी प्रयत्न केला, अभ्यास केला, मेहनत केली आणि या मेहनतीच्या बळावर त्यांनी सिस्टम बदलवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते बदलवले सुद्धा. बाबांची अजून एक बेस्ट क्वालिटी म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स. मागासवर्गीयांनी समाजात चांगले कपडे घालून आदर मिळवावा, स्वतःला शिक्षित करून पैसे आणि सन्मान मिळवावा, यासाठी स्वतःचे उदाहरण देण्यासाठी त्यांनी स्वतः नेहमी एकदम टापटीप सुटाबुटात असायचे. सूट घालण्याचा अर्थ असा की आपण उच्च मौल्यवान व्हॅल्युएबल व्यक्ती आहात. जेव्हा आपण कुणालाही सुटाबुटामध्ये पाहतो तेव्हा सगळ्यांनाच आपल्या मनात एक गोष्ट येते की नाही, या व्यक्तीचा आदर केला पाहिजे. सूट घालण्याचा अर्थ असाही होतो की ज्या सेक्टरमध्ये आपण काम करत आहात त्या सेक्टरमध्ये आपण उच्च पदावर काम करत आहोत. आणि जाता जाता आपल्या बाबांची अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की बाबांना ब्लू कलर खूप आवडत होता. तर याचं कारण असं की ब्लू कलर हा आकाशाचा कलर आहे आणि आकाश सगळ्यांसाठी सेम असते, ज्यामध्ये कुठलेही प्रकारचे भेदभाव नसतात. थँक्यू सो मच मला बाबांबद्दल बोलण्याची संधी दिली आणि मागच्या 5 मिनिटापासून तुम्ही मला ऐकत आहात. थँक्यू सो मच. यानंतर प्रियंका शिंदे तिचं मत मांडण्यासाठी स्टेजवरती येत आहे.
हॅलो या. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, मॉडर्न युगकर्ता, राजरत्न, शिक्षेचे देवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले, रमाबाई ह्या सर्वांना, सर्व महापुरुषांना माझं त्रिवार वंदन आणि सर्वांना माझा जय भीम. हिंदू कोड बिल पास होण्यानंतर 1961 या दिवशी प्रसिद्धी लीव्ह हे कायदा लागू झाला. उन्नीस से 2017 तक ये प्रसूति लीव सिर्फ 12 हफ्तों के लिए दिया जाता था. 2017 के बाद प्रसूति लीव ये 26 हफ्तों तक देने जाने लगा. प्रसूति लीव सिर्फ औरतों को डिलीवरी के बाद ही नहीं, उसके बाद उनमें जो औरतें बच्चे दत्तक गोद लेती है उन्हें भी 12 हफ्तों का प्रसूति लीव दिया जाता है, क्योंकि उनके बच्चे 3 महीने से छोटे होते हैं. धन्यवाद मॅडम. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या आपल्या सर्वांसाठी. आणि ऑपरेटर जरा मागची लाईट ऑन करून मला दाखवा, कोणाचे डोळे मागं बंद तर नाही होत. सर्वांनी असं करायचंय. मला जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. आपल्या पलावात बरीच लोक विविध व्यवसायांची आहेत, ते राहत आहेत. त्यापैकीच एक आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रशांत मोरे सर. त्यांनी ते एक लोकगीत आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी त्यांच्या गाण्यांमार्फत बाबासाहेबांच्या जीवनातला संघर्ष व त्यांची कारकीर्द दाखवून दिलेली आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांच्या गाण्यातून आमच्या समोरही असंच काहीतरी सादर करावं. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होऊ द्या. हॅलो, सर्वांनाच विनय जय भीम. गुलामांच्या खोल खोल धुमसणारे धुमारे तुला, गुलामांच्या आत खोल खोल धुमसणारे धुमारे तुला, 60 नंतरच्या चळवळीचे नेखारे तुला. आमच्या बापाच्या बापाचा बाप तू, आमच्या बापाच्या बापाचा बाप तू. क्रांती ज्योतीने पेटलेली एक एक रात्र तू, पाण्याची विझवली सिद्धार्थानंतर आग तू. आमच्या बापाच्या बापाचा बाप तू, क्रांती ज्योतीने पेटलेली एक एक रात्र तू, पाण्याची विझवली सिद्धार्थानंतर जाग तू. तुझ्या हाकेने जमायचा जनसमुदाय, तुझ्या हाकेने जमायचा जनसमुदाय. वांज माय माऊलींची झालास तो माय. हे अभिवादनाची हर एक रात्र बा तुला. अभिवादन बा भीमा, अभिवादन बा भीमा, अभिवादन बा भीमा. खरं तर शांतीनगरला कार्यक्रम आहे, 11 वाजता तिथे पोहोचायचं आहे. म्हणून इथला स्थानिक रहिवासी असल्या कारणाने खूप दिवसांनी माझा अनुभव मंगेश दादा भेटला आणि त्याला सगळ्या त्या आईच्या कवितांची आठवण आली. 5700 प्रयोग केले मी भारतभर, माया अर्थात आईच्या कवितांचे. आपल्याकडचे जेवढे सगळे बुवा बाबा ज्या आईच्या कविता म्हणतात, आई माझी प्रेमाचा आगर पासून त्या सगळ्या कविता मी दिल्या आहेत. तुमच्या पुढ्यात मंगेश दादांनी सांगितलं ती कविता सादर करतो. तुमच्या काळजामध्ये गेली 20 वर्ष ती कविता वाचते. तिचं संगीत माझं आहे, तिचा आवाज माझा आहे, त्याची चाल माझी चांगल्या चालीचं असल्याने. हे काही जोशी सांगत नाही, कांबळे सांगत नाही, मोऱ्यानं सांगावं लागतं. सगळं पाचपोळांची कविता ती जी टीव्हीला तुम्ही ऐकली. जितेंद्र जोशी नावाच्या आमच्या मित्रांनी ती म्हटली होती. त्यांचा अभ्यास कमी आहे, वाचन कमी आहे, वैदर्भीय बोलीभाषेतली कविता आहे मुळी. सगळं पाचपोळांची कविता आहे ती तुमच्याकडे ठेवतो. एक बाबासाहेबांचं गाणं म्हणेन मी, आणि मग तुम्हाला आवडलं तर टाळ्या वाजवायच्या, नाही आवडलं तर शिव्या द्यायच्या. म्हणजे मनातच शिव्या द्या, तोंडावर देऊ नका, वाईट वाटतं माणसाला.
माझी सहचारिणी वर्षा, माझी मुलगी सई आणि कबीर यांच्यामुळे मी आज तुमच्यामध्ये आलो आहे. खरं तर ते ग्रुपवर आहेत, त्यांच्या डेटामुळे तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. परवा निवासाला होतो, काल नगरला होतो, आज तुमच्यामध्ये आहे. परत दुपारी उल्हासनगरला आहे आणि संध्याकाळी म्हणजे रात्री चेंबूरला आहे. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माझी माय. आया बाया सांगता की मी होतो जवाताना, दुष्काळाच्या चाली मायचा आटला होता पाना. आया बाया सांगता की मी होतो जवाताना, दुष्काळाच्या साली मायचा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माझी माय. सुट्टी मध्ये जावा मी येतो होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी. हो सुट्टी मध्ये जावा मी येतो होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी. अरे करू नको खाई म्हणे पोटभर खाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. बाप लावे मायच्या माग सदा कदा टुमन, बस झालं शिक्षण याच हाती घेऊ दे रुमन. शिकून शानी कुठा मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. पाण्या काठ येचायले माय जाहेरानी, पायत नसे वाहन साधी हिंडे अनवानी. तिचो काट्याले भीतीचा मोजत नसे पाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. हे दारू पिऊन मायले रोज मार माझा बाप, दारू पिऊन मायले रोज मार माझा बाप. थर थर कापे माय लागे तिले धाप, कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. तवा माई माय, तवा माई माय, तवा माई माय. माझं नाव घ्यायचं बसल्यात कबीर. कबीर कुठे आहे? कबीर ती बॅग दे बाळा, बॅग आण पटकन. आवडलं सगळ्यांना? दोन कमी आपण तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण मला इथे बोलवलं, सन्मानित केलं आणि सहन करून घेतलात, आपल्या सगळ्यांची विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि बाबासाहेबांचं एक सुंदर गीत जे मी केलं होतं, लक्ष्मणदादा केदाराने दिलेले आहे, ते तुमच्या पुढे ठेवतो. खरं तर आपल्याकडे गल्लत आणि गफलत चाललेली, त्याच्याविषयी थोडस बोलतो. आता मंगेश दादाचं माझं बोलणं चाललं होतं, त्याने सांगितलं सगळ्याच गोष्टी आपल्याला पेनाच्या टोक्यावर साध्य करता येणार नाही, तलवारीचं टोक पण हवे, त्याच्याशिवाय आपलं काही होणार नाही. आणि ती काळाची गरज आहे. त्याच्या डोक्यामध्ये सातत्याने जी गोष्ट चाललेली असते ती कविता तुमच्या पुढे ठेवतो. पण एक गोष्ट मी सगळ्यांना निक्षून सांगतो,
की फार चुकीच्या गाण्यांना पण आपण डोक्यावर घेतलंय, तर कृपया त्याचा विचार करावा. माझ्या सगळ्या माय बहिणी इथे आल्या होत्या आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं वंदना घेतली है ना, वंदना घेतली. पण एक गाणं आपण डोक्यावर घेऊन नाचतोय, फार चुकीचं आहे ते. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, चुकीचं आहे. ज्यानं देव नाकारले त्याला बापाचा बापच म्हणावं, त्याला देव म्हणावं. गाणं त्यांना मी म्हणालो होतो, ते गाणं चुकीचं लिहिलंय तुम्ही. ज्या जानवाधारी लोकांना आपण शिव्या देतो त्यांनी अप्रतिम लिहून ठेवलंय. सुरेश भट्टांनी लिहिलंय ना, भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, ए भीमा ए भीमा. तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, या भराऱ्या आमुच्याही पाखरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, जय भीम जय भीम. पलावाच्या गेटवर आलो की आपण 2 नंबरच्या एक मोठा बॅनर असतो बाबासाहेबांच्या जयंतीचा आणि खाली एक छोटा फोटो असतो मंगेश दादाचा. हे सगळ्यांनी दृश्य पाहिलेलं आहे. हा भीमचा दरारा आहे ना. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी तोडले नाही तुला. ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. अंतरांची वंदना, अंतरांची वंदना. एम.ए. माझ्यासाठी एम.ए. झालेले, मी व्हाईस प्रिन्सिपल आहे. त्याला इंग्लिशमध्ये उपप्राचार्य म्हणतात, बरोबर. के.एम. अग्रवाल महाविद्यालयामध्ये मी उपप्राचार्य आहे आणि मराठीचं अध्ययन करतो, मराठी शिकवतो मी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये FIBA चे जे लेखक शिकतात त्यांच्या अभ्यासक्रमात माझ्या कविता आहेत, खूप गाणी आहेत. लोककवी प्रशांत मोरे तुम्ही YouTube चॅनलवर सर्च करा, तुम्हाला सगळे गाणी मिळतील. जास्त बोलत नाही, माझ्या वाणीला लवकर पूर्णविराम देणार आहे मी. एक गाणं आपल्या सगळ्यांसाठी. पलावामध्ये आपण भीम महोत्सव करतो म्हणजे का करतो, कशासाठी करतो तो आपण. अरे तारायचं तर तिसरी नापास असलेला लक्ष्मणदादा केदार नावाचा लाल डोंगरीच्या डोंगरावर राहणारा माणूस लिहितो, त्याला लिहिता येतं मॅडम, त्याला सत्य लिहिता येतं. आमच्यासारख्या एम.ए. झालेल्या माणसांना नाही लिहिता येत. आम्ही मग तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. लेकरू भीमाचं नव्या दमाचं जरासं पिऊन येते र, मग तुझ्या काय बापाचं जाते र. म्हटलं माझ्या बापाचं 30 रन जातं, 85 जातं ना. आम्ही त्याला ज्ञानाचा सागर म्हणतो ना, त्याचं प्रतिमा फार कमी करून टाकली आपण, फार छोटे करून टाकली. सोन्याचा गिलास, ग्लास नाही इंग्लिश मध्ये गिलास म्हणतो ना आपण, ते ग्लास जे आहे ते मराठीत आहे. सोन्याचा गिलास, सोन्याचा गिलास, भीम माझा एकटाच बॉस. भीम काय कंपनीत होता रे. प्रचंड मोठा विद्येचा ज्ञान सागर असलेला, सूर्यापेक्षा मोठा असलेला, धरतीपेक्षा महान असलेला, आभाळापेक्षा मोठा असलेला आपला बाप आहे. त्याला छोटं करू नका, प्रतिमान्य. म्हणून वामनदादा कर्डक, लक्ष्मणदादा केदार, प्रतापसिंग भुदडे हे मला फार महत्वाचे वाटतात. त्यांनी खूप सुंदर लिहून ठेवले जगण्याच्या विषयी. बाबासाहेबांच्या श्वासाश्वासातली गोष्ट जी आहे ती या सगळ्या माणसांनी लिहिली. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाकवी लक्ष्मणदादा केदार, वामनदादा कर्डक ही माणसं होती म्हणून आपल्या घराघरामध्ये भीमगीत वाजायला लागलं. हे नसते तर भीमगीत वाजलं नसते. इतकी लोक आता लिहित आहेत ना, त्याचं देणं पण ते आहे. करायचं तर भीमवादान करावं, करायचं तर भीमवादान करावं, करायचं तर भीमवादान करावं. मरायचं तर
जय भीम गरजत मराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव, करायचं तर भीमवादान कराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव, देह झिजत राहावा, सदा सेवित व्हावा. सगळी भावंड बाहेर मागे उभी होते, वयस्कर बाप उभे होते. मग दादाने एक फोन केला आणि खुर्च्या आल्या बघा. अगदी 5च मिनिटात खुर्च्या आल्या. दादागिरी अशी पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. देह झिजत राहावा, सदा सेवेत व्हावा, मिळवावी व्हावा, क्षण सुखाचा पहावा, मिळवावी व्हावा, क्षण सुखाचा पहावा. अरे ठरायचं तर जनहित रक्षक ठराव, ठरायचं तर जनहित रक्षक ठराव, मरायचं तर मरायचं तर मरायचं तर मरायचं तर जय भीम गरजत मराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव. नाव भीमाचं घेतात, धोका त्यालाच देतात, नाव भीमाचं घेतात, धोका त्यालाच देतात, गोड वैऱ्याच्या हातात घर भेदाया जातात, गोड वैऱ्याच्या हातात घर भेदाया जातात. अरे पुरायचं तर, अरे पुरायचं तर घर भेद्यांना पुराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव. जिन गढोळ नसावं, नात निष्ठेशी असावं, जिन गढोळ नसावं, नात निष्ठेशी असावं, जनिमानानं बसावं, सोनं गाळीव दिसावं. अरे शिरायचं तर घरनेकीच शिराव, शिरायचं तर घरनेकीच शिराव, मरायचं तर मरायचं 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 तर जय भीम गरजत मराव. भीमवादावानी माता नाही दूजा शोधू जाता, तुही लक्ष्मणा रे आता, भीम गाथा गाता गाता, तुही लक्ष्मणा रे आता, गाता गाता भीम गाथा, तुही लक्ष्मणा रे आता, गाता गाता भीम गाथा. फिरायचं तर जगभर सांगत फिराव, फिरायचं तर जगभर सांगत फिराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव, मरायचं तर जय भीम गरजत मराव. माझ्या गाण्यांना जसं आपण प्रेम केलं तसं माझी लेख पण गाणारे सही, तिच्याही गाण्यांना प्रेम द्या ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. सगळ्यांनी जय भीम. सर आपणास विनंती आहे की आपल्या सत्कारासाठी फक्त 2 मिनिटं थांबू. मी विनंती करतो EPSC अध्यक्ष श्री मंगेश जाधव यांनी कृपया स्टेजवरती यावं आणि मोरे दादांचा सत्कार करावा. परत एकदा मोरे दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद मोरे दादा. मोजावी किती कीर्ती तुमच्या कर्तृत्वाची, मोजावी किती कीर्ती तुमच्या कर्तृत्वाची, बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या जगाला, माणसातल्या माणुसकीची, माणसातल्या माणुसकीची. अद्वितीय बुद्धिमत्ता, त्यात आधारे घेतलेले उच्च शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा, वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व,
प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन अशा अनेक गुणविशेषांसह बाबासाहेबांचा प्रवास अविश्वसनीय असा होता. अशाच बाबासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीतून दिलेले संदेश नुक्कड नाट्यरूपात आपल्यापर्यंत घेऊन आहेत आपल्या APS महिलांची चमू. थांब बेटा, मला सेट करू दे. 1 मिनिट बस तू करते. इथे बस 1 मिनिट, मला सेट करू दे. हाय बोलू, हेलो बोलू, नमस्ते बोलू या फिर जय भीम बोलू? आप भी बोलिए मेरे साथ एक बार, जय भीम। जय भीम। ऐसी ही एक नुक्कड़ नाटिका के रूप में मैं और मेरी सखियां इसे सामने लेके आ रहे हैं, जिसे लिखा है अर्चना ताई ने और इसे साथ दे रही है छाया ताई, अंकिता, निकिता, सुनीता, पूजा, साची, स्नेहल और मैं धनश्री और मैं विद्या।